कमॉन जान, आज आई बाबा पहिल्यांदा आपल्या घरी आल्यात आणि मी ऑफिसला जायचं कसं दिसेल ते. मला थोडा वेळ तरी त्यांच्यासोबत घालवायला हवा ना. जयंत, अरे काहीही काय, आई बाबा थोडी ना लगेच एका तासात घरी परत जाणार आहेत. तू ऑफिसवरून आल्यानंतरही ते इथेच असणार आहेत. तेव्हा घालव की त्यांच्यासोबत वेळ. एक मिनिट जानू, ते माझे सासू सासरेत. त्यांच्यासोबत वेळ घालवण्यासाठी मला कोणी अडवू शकत नाही, तूही नाही. आणि मी ही तुझी बायको आहे, त्यामुळे तू ऑफिसला कसा जात नाही हे मी बघतेच. जानू, असं काय करतेस? हे बघ, मी जेव्हा तुमच्या घरी येतो तेव्हा सगळे मला कशी स्पेशल ट्रीट करतात. आज ते आपल्या घरी आलेत ना, तर मी ऑफिसला निघायचं कसं दिसेल ते. मी आज ऑफिसला जाणार नाहीये, आज ऑफिसला सुट्टी. थांब. जयंत, अरे ऐक माझं. बरं, कोणाला? हॅलो, हां, आजच्या सगळ्या मीटिंग्स कॅन्सल करा. येस, स्केड्यूल इट फॉर टुमॉरो. ओके, थँक्यू, बाय. सी, आज काही कामही नाही ऑफिसमध्ये, सगळ्या मीटिंग्स कॅन्सल झाल्या. आता मिशन आईबाबांची खातिरदारी कर. काय करू मी तुझं? तू काय एवढा गोड आहेस? आनंदी, आनंदी, कुठे गेलात तुम्ही? कुठे सोडू तुम्हाला? बरोबर आहात तुम्ही. मीच तुम्हाला इथे वेळेवर घ्यायला येऊ शकले नाही. माझी चूक झाली. प्लीज मला माफ करा आनंदी. हो, आनंदी माझी मुलगी आहे. तिची प्लीज काळजी. हो, मी आनंदींची नीट काळजी घे. आनंदी, तुम्ही काळजी करू नका. तुम्ही जिथे असाल तिथून तुमची भावना तुम्हाला शोधून काढेल. तुम्हाला कुठे दिसली का आजूबाजूला? एक मिनिट, मी तुम्हाला फोटो दाखवते त्यांचा. नाही बघा. आनंदी, सोनियाचा दिनू वर्षे अमृताचा घनू आजी सोनियाचा दिनू. खरं सुख आहे नाही म्हणजे सासूबाई आज घरात नाहीये, त्यामुळे जेवणात काय बनवायचं, भाजी काय बनवायची हे मी ठरवणार आहे. नाही, लादी आधी पुसायची की भांडी आधी करायची हे सगळं मी ठरवणार आहे बाई. आनंदी, तिला काय झालं? ना वहिनी, वहिनी, आनंदी आल्या का? आल्यात का म्हणजे काय झालंय भावना? वहिनी, पण त्या सापडतच नाहीयेत अगं. तेव्हा अगं मग यांना हरीश भाऊजींना तरी कॉल केलास का? अगं वहिनी, माझं सगळं करून झालंय, पण त्या नाही सापडल्या. मी सुपर्णाला पण फोन केला, पण ती मला म्हणली तिने काहीच केलं नाहीये म्हणून. वहिनी, मला खरंच कळत नाहीये ग.
माझं ना डोकंच चालत नाहीये. काय करू आता मी? अरे देवा, मलाही काही कळत नाहीये. एक काम करूया का, इथे काळजी करत बसण्यापेक्षा आपण थेट पोलीस स्टेशनला जाऊया का? हो, काहीतरी ठोस पाऊल उचलायलाच हवं आपल्याला. चल लगेच जाऊ. चला आलो घरी. आनंदी, अरे मॅडम तुम्ही आई, तू अशी रुसू नकोस ना माझ्यावर. मला करवत नाही ग. प्लीज बोल ना माझ्याशी. मी एवढी वाईट आहे का ग? नाही, तू इतकी का रडते? मी बॅड गर्ल सारखी वागली म्हणून का? नाही आनंदी, तुम्ही कधीच बॅड गर्ल सारखं वागत नाही. उलट माझ्यासारखं खूप मोठी चूक झाली. कसली चूक भाऊ नाही? मी तुम्हाला शाळेत आणायला वेळेत नाही पोहोचले. मग सिद्धू काका आला होता ना, मी त्याच्यासोबतच घरी आले. बसा.